आयुष्यात खूप श्रीमंत होण्यासाठी फक्त एक तुरटीचा खडा इथे ठेवा. 24 तासात घरात पैसा येईल. 7 जन्माची दारिद्र्य दूर होईल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. तर आयुष्यामध्ये खूप श्रीमंत होण्यासाठी आपल्याला तुरटीचा उपाय करायचा आहे. आणि ती तुरटीचा हा उपाय आपल्याला ही तुरटीचा खडा कोणत्या ठिकाणी ठेवायचा आणि हा खडा ठेवल्यानंतर जी काही तुमची कठीणातील कठीण इच्छा किंवा पैशाविषयीच्या अडचणी असतील तर ते नक्कीच पूर्ण होतील. एवढेच नाही तर फक्त 24 तासांमध्ये तुमच्याकडे पैसा संपत्ती येऊ लागेल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करेल असा हा उपाय आहे. तर तुम्ही नक्कीच करून बघा. उपाय कशा पद्धतीने करायचा, उपाय तुरटीचा खडा कुठे ठेवायचा याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर बघा, आपण सर्वांना जीवनामध्ये प्रत्येकाला आर्थिक अडचणींचा आणि संकटांचा सामना करावा लागतो. अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत सर्वांना जगामध्ये असं कोणीच नाही ज्याला पैशाची गरज नाही किंवा ज्याला सर्व काही ईश्वराने दिलं आहे. आता काही जण असतील पण कशाची ना कशाची तरी कमतरता ही आयुष्यामध्ये असतेच. असे परिपूर्ण या जगामध्ये कोणीही नसतं. जरी आपल्याकडे पैसा असला तरी तो पुरवला जात नाही आणि खूप मेहनत करतो, कष्ट करतो, पण तो देखील पैसा आपल्याकडे टिकवला जात नाही. आपण खूप कष्ट मेहनत करूनही असं का होतं बरं? कधी कधी आपल्याला म्हणावं तशी आपल्याला नशिबाची साथ देखील मिळत नसते. म्हणून आपल्याला कष्टाला मेहनतीला फळ मिळावं यासाठी छोटे छोटे उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक पडतो. पैशाची गरज आहे प्रत्येकाकडे. गरजेपुरता पैसा हा असतोच, बरोबर ना? बरेच असे जण कर्जामध्ये असतात आणि ते आपली परिस्थिती खूप मेहनत करून स्ट्रगल करून जगत असतात. त्यांच्यावरतीहीच खूप कर्ज असतं आणि काही लोकांकडे पैसा असतो पण त्यांना जे करायचं आहे त्यासाठी तो पैसा पुरत नाही. अशा परिस्थितीमध्ये पैशाविषयीच्या समस्यावरती जर काही उपाय जर आपण केले तर आपली आर्थिक परिस्थितीही नक्की सुधारते. फक्त त्यासाठी आपल्याला फार काही फरक पडत नाही. 10 रुपये खर्च करून आपल्याला तुरटीचा उपाय करायचा आहे. तसाही कुठे आपल्याला ही तुरटी असते. वास्तुशास्त्रानुसार सांगितलेला तुरटीचा उपाय आहे आणि तुरटीचा उपाय आपल्याला फायदा नक्कीच होतो. हा उपाय पैसा संपत्ती देखील येऊ शकते. हा उपाय केल्याने कितीही मोठं कर्ज आपल्यावरती असेल तर त्या कर्जातून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळते. आपल्याकडे पैसा धन आकर्षित करू शकतो आणि जीवनामध्ये आनंद घेऊ शकतो. बघा, पहिला उपाय हा आपल्या स्वतःसाठी करायचा आहे. जर तुमचं पर्स असेल किंवा पॉकेट असेल तर ते नेहमी रिकामं राहत असेल किंवा आलेला पैसा आपल्याकडे टिकत नसेल किंवा आपण बाहेर जातो त्यावेळेला आपण असं ठरवत असतो की आपल्याकडे अगदी 100-200 रुपये खर्च करायचे आहे. आपल्याकडे अगदी 400-500 रुपये आपण नक्कीच खर्च होऊन जातात. तर याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे, परंतु आपल्याकडे स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही. तर लक्ष्मीला स्थिर ठेवणं आपलं महत्त्वाचं आहे. हीच तुरटीची जादू आहे की आपल्याला लक्ष्मीचं स्थिर ठेवण्याचं आणि आकर्षित करण्याचं काम करते ही तुरटी. त्यासाठी एक छोटा तुरटीचा खडा आपल्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये आपल्याला तो खडा नेहमीसाठी ठेवायचा आहे. हा खडा ठेवल्यामुळे पैशाची कमतरता दूर होईल. त्याचबरोबर जी व्यक्ती कर्जावरती आहे, कर्ज आहे, मग ते कर्ज तुमचं गाडीचं असो किंवा जमिनीचं असो किंवा घराचं असो, तुमचं कुठलंही कर्ज असो. आता आपल्याला बऱ्याच वेळा काही गोष्टी करण्यासाठी कर्जही घ्यावेच लागतं. कर्ज तुमचं कोणतंही असू द्या, तुम्ही हे कर्ज घेतलेलं असेल तर कर्जामधून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी तो तुरटीचा खड्याने आपल्याला दात घासायचा आहे. जर हे तुरटीच्या खड्याने दात घासले तर पैशाविषयीचा त्याचबरोबर आपल्याला उपाय हा केल्यानंतर तुम्हाला कुटुंबामध्ये सतत पैसा येईल. फक्त हा उपाय झोपण्यापूर्वी करायचा आहे. दिवसा हा उपाय अजिबात करायचा नाही. कर्जमुक्ती होण्यासाठी करायचा आहे. जसं की आपल्याकडे पैसा आला की तो पैसा आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहत नसेल, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर जात असेल, यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा घेऊन एखाद्या डिशमध्ये ठेवायचा. तो खडा ठेवायचा आहे. त्यात 7 वेळा आपल्या उजव्या हाताने त्या आपल्या अंगावरून उतरायचा आहे. त्यानंतर हा तुरटीचा खडा आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा देवघरामध्ये ठेवला पण चालतो. कारण जो तुरटीचा खडा आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं आणि आपण आपली संपत्ती जमा करण्यास यशस्वी होत जातो.
आपल्यावरती कर्ज देखील लवकर फिटू शकतं. बघा, आपल्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा कुठून येत असते, तर ती म्हणजे आपल्या टॉयलेट बाथरूममधून येत असते. जी नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आणत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडण, तंटे, मतभेद या गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात. तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही राहत नसते आणि आपल्या घराची देखील प्रगती होत नाही. तर त्यासाठी आपल्याला तुरटीचा खडा आपल्या एखाद्या मातीच्या पंतीमध्ये ठेवून आपल्या बाथरूममध्ये ठेवून द्यायचा आहे. त्यात तुरटीचा खडा बाथरूममध्ये ठेवल्याने आपल्या आयुष्यातील जी काही समस्या असतील ती दूर होण्यास मदत होते आणि हा उपाय केल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहतं आणि कुटुंबातील दोष जे आहेत तर ते देखील घरातून निघून जातात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. हा तुरटीचा उपाय म्हणजे ज्याचे दुकान असेल किंवा कोणाचा व्यवसाय असेल, आता व्यवसाय म्हटल्यावर तो तुमचा कोणताही व्यवसाय असू शकतो. त्यासाठी आपल्या व्यवसायामधल्या अडचणी दूर होण्यासाठी आपला धंदा व्यवसाय खूप चांगला चालावा यासाठी एक तुरटीचा खडा घेऊन एखाद्या लाल रंगाच्या कपडामध्ये बांधून आपल्या दुकानात जो मेन दरवाजा आहे, जो मेन शटर आहे, त्या शटरवरती आपल्याला बांधायचं आहे. यामुळे आपल्या व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल आणि तुमचं हे उत्पन्नसुद्धा वाढू लागेल. तुमचा व्यवसाय चांगला चालू लागेल आणि व्यवसायामध्ये काही अडचणी असतील त्या सगळ्या दूर होऊन जातील. तर शेवटचा उपाय म्हणजे जर तुमच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडतच नसतील किंवा आपल्याला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल आणि सतत आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल किंवा आपल्या कुटुंबातील नातेसंबंध खराब झाले असतील, आपल्या कुटुंबामध्ये एकोपाच आपला राहिला नसेल किंवा तुमच्या पाठीमागे सतत कटकटी लागल्या असतील, तर दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटीची पावडर आपल्याला टाकून अंघोळ करायची आहे. आता तुरटीचा खडा टाकू शकता किंवा तुरटी आपल्याला एखाद्या खलबत्त्यामध्ये बारीक करायची आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची आणि ती पावडर आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. असे केल्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या, अडचणी आहेत त्या हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि आपल्या शत्रूंचा देखील नाश होतो आणि नेहमी आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत जातं. आणि शेवटचा एक उपाय तुम्हाला जाता जाता सांगेल, अतिशय खूप प्रभावशाली आहे. तर तो उपाय म्हणजे तुम्हाला मंगळवारी किंवा शनिवारी, अमावस्येला, पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे. मैत्रिणींनो, एखाद्या पिशवीमध्ये छोटीशी कापडी पिशवी असती, तर ती आपल्याला छोटीशी कापडी पिशवी सोन्याची दागिन्यात येते. तर त्या कापडी पिशवीवरती तुम्हाला पिशवीमध्ये बारीक पावडर करून त्याला पिशवीमध्ये टाकायची आहे. ती पावडर तुरटीची ह्या कापडामध्ये टाकायची आहे. ते कापड आपले जे मेन दरवाजासमोर पायपुसणी आहे, तर ती पायपुसणी टाकतो आपण मेन दरवाजावरती. त्या पायपुसणीच्या खाली तुम्हाला ही पिशवी टाकायची आहे. हा उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला किंवा पौर्णिमेला करायचा आहे. ह्या अमावस्येला तुम्ही तुरटीचा पायपुसणी खाली तुरटी ठेवली, तर पुढच्या अमावस्येला तुम्हाला ती तुरटी काढून दुसरी तुरटीची पिशवी खाली ठेवायची आहे. या पौर्णिमेला जर तुम्ही सुद्धा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर पुढच्या पौर्णिमेला ती तुरटी काढून तुम्हाला नवीन तुरटी पावडर ठेवायची आहे किंवा शनिवारी होत असेल तुमच्यानं तर शनिवारी हा उपाय करा. नक्कीच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये नेहमीच राहील, कारण हा उपाय मी स्वतः करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अडचण असेल काही तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.